नमस्कार मंडळी, समोर दिसणारं एक नंबर टेस्टी होणारं परफेक्ट घावन मी आज तुम्हाला दाखवणार आहे। जरा वेगळा प्रकार आहे, आपण तयारी करूया। तर इथे मी टोमॅटो, काकडी किसून घेतलं होतं, आलं लसूण क्रश करून घेतलंय, कोथिंबीर चिरून घेतली होती। साधी आपली गव्हाचं पीठ म्हणजे कणिक 2 वाट्या घेतलं होतं, डाळीचं पीठ अर्धी वाटी घेतलं होतं, म्हणजे हळद, तिखट, मीठ आणि पाणी एवढे सगळे पदार्थ घेतले होते। तर आता ह्यामध्ये मी हे कोरडे पदार्थ सगळे आता मिक्स करते। गव्हाच्या पिठामध्ये ऑलरेडी तिखट, मीठ आणि हळद घातली होती, त्यामध्ये डाळीचं पीठ मिक्स केलंय। हे बघा, 2 वाट्या गव्हाच्या पिठाला मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं होतं। तर आता हे कोरडे जिन्नस सगळे मिक्स करून घेतले। मिक्स केल्यावरती ते मी एका पातेल्यात शिफ्ट केले, कारण आपला व्हॉल्यूम जरा वाढणार आहे हे पिठाचा। त्यामध्ये मी नंतर कोथिंबीर घातली आहे, आलं लसूण क्रश केलेलं घालते आहे आणि सोबतच आपण टोमॅटो आणि काकडी बारीक किसून घेतली होती। मी एक पूर्ण लाल झालेला टोमॅटो मोठा आणि एक अर्धी काकडी घेतली होती, हे दोन्ही किसून मी घेतलं होतं आणि यात मिक्स केलं आणि यामध्ये मी पाणी घालते। तर आता पाणी घालून हे चांगलं व्यवस्थित बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे। खूप पातळ ठेवायचं नाही आहे, थोडंसं घट्टसर ठेवायचं आहे, मीडियम असं। आणि यामध्ये हा सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे मी दही ॲड केलेला आहे। हो, टोमॅटोने आंबटपणा येतोच, पण कसं असतं तितकासा आंबटपणा येत नाही, कारण की गव्हाचं पीठ त्यात ॲड होतं, म्हणून मग मी दही ॲड केलं। आणि आता पटपट ह्याचे मी घावन घालते आहे। घावन, धिरडं तुम्ही काहीही म्हणू शकता। तर हे बघा, तर खूप पातळ पसरवायचं नाही आहे, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे। तर झाकण ठेवून मी एका बाजूने ते चांगलं मोठ्या गॅसवरती शिजू दिलं। मग नंतर पलटून त्याची बाजू पलटली, हे बघा हे सुटलेलं आहे, आणि दुसऱ्या बाजूनेही मस्तपैकी ते भाजून घेतलं। मंद गॅसवरती दुसऱ्या बाजूने भाजून घेतलं आणि हे ताटलीत काढलेलं आहे। तर अशा प्रकारे केलेलं घावन लहान मुलांना डब्यात द्यायला किंवा तुम्हालाही नाश्त्याला खायला अतिशय उत्तम आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।